हॅलो, गुड मॉर्निंग. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे. आज आहे गुढीपाडवा. आपल्या नवीन वर्षाची आणि एका नव्या पर्वाची सुरुवात. तर आज युगाचा ह्यावर्षी पहिला गुढीपाडवा आहे. तर आपली युगा अजून खूप लहान आहे. तिला कदाचित आज यातलं काही समजणार नाही. आज आपण काय काय करणार आहोत. पण तरीसुद्धा तिला हे सगळं दाखवणं, घरातला तो सणाचा उत्साह तिला अनुभवायला देणं, मला खूप महत्त्वाचं वाटतं. म्हणून आज मी अगदी हौसेने साडी नेसणार आहे. कारण मला माहिती आहे ह्यामुळेच तिला हळूहळू आपण जे काय करतोय सणावाराचं हे तिला हळूहळू समजत जाईल. तर चला आता जास्त वेळ न घालवता मी पटकन साडी नेसून घेते आणि मग तयार होऊन मी तुम्हाला भेटते. आईने सगळी तयारी काढून ठेवली आहे गुढीपाडव्याची. हे बघा, हे वस्त्र आणलेलं ते झाल्यावर दाखवते तुम्हाला लावून. बरोबर बरोबर, येस. तुम्हाला आठवतंय का, मी मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की मी गुढी वस्त्र आणलं होतं. तर ते मी आज फायनली बाहेर काढलं आहे आणि खरं सांगते, खरंच सुंदर आहे. नाहीतर दरवर्षी काय व्हायचं, आयत्या वेळेला गुढीला नेसवायला मला एखादा ब्लाऊज पीस शोधून काढायला लागायचं. ते कधी कधी मिळायचं देखील नाही. म्हणून सगळी अशी गडबड गडबड होऊन जायची. त्या धावपळीपेक्षा हे छानसं गुढी वस्त्र आणून ठेवलंय मी. तर हे खूप सोयीचं पडलंय मला. बघायला गेलं तर आज सकाळी उठायला मला थोडासा उशीर झाला. कारण काल रात्री युगात झोपलीच नाही. आम्हाला काल जागायचं होतं. तर त्यामुळे साहजिकच माझंही थोडंसं जागरण झालं. पण म्हटलं ठीक आहे, चला आराम नंतर करू आपण. पण आज पहिले सण आहे त्यामुळे सगळं जरा हौशीने साजरा करायचं आणि तिला पण पहिलं असल्यामुळे मला दाखवायचं होतं. त्यामुळे मनात ठरवलं की चला करू. तर ह्यामुळेच रात्रीच्या जागरणाचा सगळा आळस झटकून मी थोडंसं पटापट आवरलं आणि युगालाही मस्त छानसा ड्रेस घातला. मी एक सांगू का? म्हणजे माझं तरी असं आहे, आपल्याला जमेल तसं, जमेल त्या पद्धतीने अगदी मनापासून जर सण साजरा केला, यातच खरं समाधान असतं. आज युगाला मी हातात म्हणजे कडेवर घेऊन हे गुढी उभं राहायला म्हणजे संकल्पाला मदत करते. तेव्हा मला हे खूप छान वाटतंय की युगा सगळं हे बघतीये, अनुभवतीये आणि आपली संस्कृती ही तिला कळण्यासाठी आमची दोघांची थोडीशी धावपळ चालू असते. बोल सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ओ त्याचे ते नखले चालू आहेत ग. गाई आली तुला, झोपणारच तू? आजच्या धावपळीच्या आयुष्यात ना आपल्या सगळ्यांकडेच वेळाची खूप ओढाताण चालू असते. हे मान्यच करावं लागेल. कारण प्रत्येक गोष्ट ही परफेक्ट पद्धतीने नाही होत. सागर संगीत करणं तर दरवेळेस शक्यच नसतं. तर कधी कामाचा व्याप असतो, तर कधी थोडीशी घरची जबाबदारी आपल्यावर आता पडलेली असते. आणि युगा आली आहे त्यामुळे माझ्यावर थोडीशी घरची जबाबदारी आहे आणि ऑफिसची कामं आणि ते सगळं मॅनेज करतोय आम्ही. पान खाते आता. सगळ्यांचं खाऊन झालंय, आता मी खाते. युगाने चक्क पान खाल्लंय आणि तिने तोंड वाकडं खाता 2 पानं खाल्लीत. हॅलो. साडी नेसली आहे, पण एवढी गरमी आहे की इच्छाच नाही आहे ठेवायची. मी आता थोड्या वेळापुरतीच नेसली, ती आता काढून टाकते. कारण काही एवढं गरम व्हायला लागलं आहे की आतमध्ये. आणि एकदम मी कॉटन पिटनची काय अशी नेसली नाही जी हाताला लागली, पटकन ती नेसली. कारण मी 2 वर्ष झाली मी साडीच नेसली नव्हती. म्हणजे अशा कार्यक्रमाला वगैरे नेसत नाही, म्हणून जरा हौशीने नेसली. पण गरमीने मला सहन नव्हते, तर मी केस बीस पण काहीच विंचरलं नाही. पटकन आवरलं आणि मग आवरून घेतलं पटकन पूजा. सगळ्यांची आम्ही नमस्कार वगैरे करून झाला आहे. युगाला मस्त परकर पोलका घातलं आहे. खूप दिवस तिला पण ते असं नवीन छान घातलं नव्हतं, ते घातलं. मी आता चेंज करते. आजचा दिवस पूर्ण मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि
आज जेवायला स्पेशल आहे नारळी भात करणार आहे. काय झालं? आणि संकल्प ते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं ते श्रीखंड आणायला गेलाय. आलं की मी तुम्हाला दाखवेल कसं असतं. तर चला बाय, मी थोड्या वेळाने भेटते. आता चेंज करूनच भेटते. असं चला. आली आता नॉर्मल याच्यात. केस धुतलेत तर त्यामुळे ते ओले तसेच तसेच ठेवले, तर ते वाळतील तेव्हा. आज काही घरी आहे त्यामुळे वाळतील. बघा युगाचा पूर्ण लुक दाखवू का? लॅपटॉपला हात नाही लावायचं म्हणे. ओय हे बघ, आपण सगळ्यांना तुझा लुक दाखवू यार. हा बघा छान छान दिसतोय माझा बच्चा गोगोल. आई 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 खर्च दिसतोय. सगळ्यांना तू विश कर ना. चेंज करायचं आपण, कपडे चेंज करायचे. ए ची ची अच्छा नाही करायचे कॅमेऱ्यात. ची 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 ची. सर्वांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. आता परवा युगाचा बड्डे आलाय, तर आमची दोघांची खूप धावपळ चालू आहे. ऑफिसचं काल सगळं आम्ही निपटून सगळं आज सुट्टी घेतली पाडवा आहे म्हणून. आणि आज सगळं कॉलिंगचं काम चालू आहे आमचं. हा सकाळपासून बसला आहे, सगळे कॉल चालू आहेत कंटिन्यू त्याचे. मी काल आवरून घेतले, मला टाईम मिळाला म्हणून. आणि आमची एक साईडला सगळी तयारी पण चालू आहे. माझे रील्स येत नाही आहेत त्याचं कारण हेच आहे. सध्या खूप धावपळ चालू आहे. तर पुढचा जो ब्लॉग असणार आहे तो युगाच्या बड्डेचा असणार आहे. किकू आमची 1 वर्षाची झाली. हे बघ कसं मी ट्रायपॉड घेतलेला, पण मला ते ट्रायपॉडला मोबाईल लावून देत नाही. माझे केस नको उडू बाबड्या. तो बघा ट्रायपॉड घेऊन फिरते खेळत. आणि अडकवलं बघ कसं पडली तर तिच्यात लागणार ते बघ. काय अडकवलंय? पायात अडकवलंय मग. अरे देवा, असं चालू आहे सगळं. गोंधळ खूप चालू आहे. आई म्हणून माझ्या मनात एक जिद्द आहे. मला युगाला दोन्ही जग दाखवायचे आहेत. म्हणजे एक म्हणजे पूर्ण मॉडर्न असेल आणि दुसरं म्हणजे आपल्या परंपरेशी आपल्या रूटेड असेल, आपल्या मातीशी रूटेड असेल. आपण मुलांकडून किती सहज अपेक्षा करतो ना, त्यांना खूप शिकवण्याचा काय प्रयत्न करतो. मला एकच गोष्ट सांगावीशी वाटते, परंपरा कधीच शब्दांनी शिकवायच्या नसतात, त्या स्वतः जगून दाखवायच्या असतात. जेव्हा आपण त्या श्रद्धेने आणि आनंदाने जगतो तेव्हाच आपली मुलं या परंपरेचा वारसा अभिमानाने पुढे नेऊ शकतील. लिंबू हे बा असं केलं असं होतं ना टिकूला, होतं ना. मस्तच लागतंय. तू खा. अरे वा. हा आणि कसं लागतं हे माझं अच्छा लागतं. अय्या काऊ. तर चला युगाला मी थोडंसं अभ्यास घेतला. म्हणजे आता ही पुस्तक आणली तर थोडंसं काय थोडंसं आम्ही शिकवत असतो तिला एक पुस्तक काढून. तर ते झालं आणि आईंना मी मदत करायला आली. पुऱ्या करायच्या होत्या तर मी आईंना लाटून दिल्या, आईंनी मस्त आणि तळल्या. तर 2 वाजत आलेले आणि जेवायची वेळ झालेली. आणि युगाला मेन म्हणजे भुकेचा टाईम झालेला, त्यामुळे आम्ही लवकर घेतलं. ॲक्च्युली 1:30 वाजत आले, 1:30 वाजताच घेतला मी करायला. आणि ते झालं की नैवेद्य पहिले दाखवला. आणि जसं मी तुम्हाला हे सांगितलेलं ते हे श्रीखंड आहे. तर तुम्हाला सुद्धा मागवायचं असेल तर ह्या नंबरवर कॉल करा नक्की. आणि आजाईंनी मस्तपैकी नारळी भात सुद्धा बनवलेला, तर आम्ही तो आता मस्तपैकी जेवणार आहोत. तुमच्याकडे जेवणाला काय होतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. असा होता माझा हा छोटासा व्हिडिओ, पाडव्याचा व्हिडिओ. तर तुम्हाला हा विचार आणि आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा ब्लॉग आहे तो युगाच्या बड्डेचा असणार आहे. तर तोपर्यंत आनंदी राहा आणि भेटू. बाय बाय.